हाय सर्वांना. तर बघा, आमच्या परीट समाजाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. तर मस्त अशी रांगोळी काढलेली आहे खाली, आणि इथं पण असं सुस्वागत मस्त काढले. आणि तिसऱ्या मजल्यावर कार्यक्रम आहे बघा. आणि माहित नव्हतं, अचानक कार्यक्रमाचे आम्हाला म्हणजे निरोप पोचल्यामुळे आम्ही असं साधं सिंपलच आवरून गेलो होतो, काय आवरलंच नाही. साडी पण सिंपलच घातली होती. आणि तिसऱ्या मजल्यावर कार्यक्रम होता. तर मी आणि राधाताई आलो होतो गाडीवानी. श्रावू पण होती माझ्याबरोबर. आणि ताई माझी मोठी जाऊबाई पुढे गेलत्या, सासूबाई वगैरे सगळ्या. तर असा हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. पहिला हळदी कुंकू वगैरे, वाण वगैरे सगळं, पान सुपारी वगैरे देत होते. आणि अशी मूर्तीची आपलं प्रतिमा होती आंबेडकर म्हणते काय, आपलं गाडगे महाराजांची. तर तिथं त्या प्रतिमेचं वगैरे पूजन करण्यासाठी भरपूर महिला आलत्या. तर एक मेन प्रमुख पाहुणे म्हणून यायचे होते, त्यांचं सगळे वेळ म्हणजे हे करत होते. तर हे अशा सगळे आमचे पाहुणे आहेत वाडेगावचे, पूर्ण आमचा समाज होता. आणि एवढ्या अशा महिला आल्या होत्या. तर श्रावूला म्हणलं म्हणजे शूट काढ, तर अजून भरपूर यायच्या होत्या. तर आम्हाला पण वेळच झालता जास्तीचा, की निरोप उशिरा मिळाला म्हणून. तर हे असं बघा मस्त हे केलेलं आहे पाठीमागं. तर हळदी कुंकू, पान सुपारी, आणि जे काय म्हणतात आपलं तिळगुळ सगळं, आणि जे काय वाण वाटायला दिलताना ते सगळं म्हणजे वाटत होतं म्हणजे ताई सगळ्या तिथल्या. आणि आमचा सगळा पूर्ण समाज बघून खूप आनंद वाटत होता. आमचे सगळे पाहुणे पण पूर्ण अनोळखी चेहरे, म्हणजे ओळखीचे एखादंच नव्हतं, एखादंच होतं आमच्या, म्हणजे पूर्ण वेगळ्या वेगळ्या गावावरून आल्या होत्या. तर मस्त असं कार्यक्रम पण तिथं घेतला बघा, उखाण्याचा वगैरे. तर प्रतिमेची पूजन वगैरे करण्यासाठी त्या काकूंची बघा वाट बघत होतो, जाधव काकू म्हणून आहेत त्या. तर त्यांनी मग पूजन वगैरे करून ज्येष्ठ महिला सगळ्या पुढं आल्या. त्या मॅडम म्हणजे कार्यक्रमाच्या हे होत्या ना, मुख्य संचालिका. तर त्यांनी मस्त असं म्हणजे व्याख्या वगैरे कार्यक्रमाची सांगितली, खेळ घेतले, उखाणे वगैरे पण घेतले. तर मस्त असं पूजन करून घेतलं, फोटोला हार वगैरे घालून. तर अगरबत्ती वगैरे, समई प्रज्वलित, दीप प्रज्वलित करून घेतलं सगळ्या ताईंनी, ज्येष्ठ म्हणजे ह्याने. तर त्यात वकील अशा एक ताई होती आमच्या पाहुण्या. तर हे असं मस्त कार्यक्रम चालू झालाय. कवी रमेश पाटोळे ते आपली एक कविता सादर करणार आहे. ती तिची स्वरचित आहे, हे विशेष आहे तिचं. टाळ्या वाजून शब्दाने अर्थ, काव्याने कविता. राजेंद्र सागर मी सरिता. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, तुकारामरावांचं नाव घेते, सर्वांचं मान राखून. त्याला हजाराची पेटन मला, पाशाचा म्हणजे त्यांना गुलाब संत्रा मुंबईवरून पार्सल केला. जरीच्या चोळीला इस्लाम दिला, नदीच्या जरीच्या चोळीला इस्लाम दिला. काढलं दोरलं सवरलेला सार, नदी सोनं गुलजार एवढा शृंगार करते चंद्रभागाच्या काठी. चंद्रभागा चालते त्या नावा, आळंदीला जावा आळंदीला जाती. ज्ञानबाई देवळा दर्शन घेते, ज्ञानबाई देवळा गावा कुठे घाल.
काढती पदर काढती वाडा रावणपाशी बसून पलगाव बसून त्यांची जाईल 7वी माझ्या 4थी 7वीची बुकं 4थीची बुकं तुम्ही माझं पोती मी करते निवाडा आत्याबाईच्या पोटी जलवता हिरा मामाच्या मंदिराला मोत्याचा तुळा मी पुसते तुळस मला गाला कळस कळस किडीच्या कांबा पाठ थोडा आंबा डाव्या पायाची नका उजव्या पायाचा झोप मला आला हसू मी असते गालातल्या गालात मला पुसत्या चढू मला गोट केल्या पटल्या केल्या हाऊस मला कापाची शंकर जाधव आना गेले गीर झाली सराफ लोकांची. तर जास्तीचे उखाणे घेण्याची स्पर्धा होती तर 8 उखाणे घेतले होते तर मला फूल वगैरे देऊन सत्कार करण्यात आला बघा. तर असे समोसे होते खाण्यासाठी परत नाश्ता तर या खायला सगळे.